मी विधवा होते. माझ्याकडे 1 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षांचा मुलगा होता. माझा मुलगा आणि मुलगी दोघेही एकाच खोलीत झोपत असत. दोघे सगळे भाऊ-बहीण होते. पण त्या रात्री मी पाहिले की माझी मुलगी नेहमी आपल्या भावासाठी स्वतःच्या हाताने दूध पाजत होती. मी त्याला दूध देऊ लागले की तो रडायला लागत असे. मी दोघांच्या भाऊ-बहिणीच्या प्रेमाला पाहून खूप आनंदी व्हायचे. पण त्रासदायक गोष्ट अशी होती की जेव्हा मी माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलत असे आणि मुलीसोबत स्थळ येत असे, तेव्हा माझा मुलगा त्या स्थळात कशात तरी कसूर काढत असे आणि मग ते स्थळ नाकारून टाकत असे. एकदा मी माझ्या मुलीचे कपडे घालून मुलीला माझ्या जागी झोपून ठेवले. 10 मिनिटे झाली होतीत की माझा मुलगा आला. क्षणातच देवाने दिलेले वडील नेहमी बेफिकीर असतात आणि मग त्यांच्या मागे त्याची मुले येऊन अशी कामे करतात, याबद्दल त्यांच्या आई-वडिलांना कधी विचारही येत नाही. माझा नवरा या जगातून लवकर निघून गेला. देवाने मला 2 मुले दिली होती, 1 मुलगा आणि 1 मुलगी. दोघेही दिसण्याने खूप सुंदर होते. एकदम त्यांच्या वडिलांसारखे. माझ्या सासरच्या लोकांनी मला आयुष्यभर खूप त्रास दिला होता. मी त्यांच्यासोबत संयुक्त कुटुंबात राहत होते. त्यांनी माझे जीवन एकदम नष्ट करून टाकले होते. इतकेच नाही, तर मला एकटी कैद करून ठेवले होते. जेव्हा माझा नवरा जगातून निघून गेला, तेव्हा माझी दोन्ही मुले खूप छोटी होती. मुलगा 5 वर्षांचा होता आणि मुलगी 3 वर्षांची. पण माझे सासरचे लोक मला अजूनही घराबाहेर जाऊ देत नव्हते. कारण त्यांचा हेतू असा होता, की ते माझे लग्न त्यांच्या मोठ्या मुलाशी करून देणार होते. पूर्ण आयुष्य मी माझ्या नवऱ्याला सांगत होते, की मला या घरातून किंवा या परिसरातून बाहेर पडायचे आहे. पण तो स्वतः या जगातून निघून गेला. त्यालाही माहीत होते, की मी त्या घरात खूप त्रास सहन करत होते. माझ्यावर खूप अत्याचार होत होता. मी तर तो विचारही करत नव्हते, की मी त्या घरात राहीन. ते माझे लग्न करून देणार होते, पण तरीही मला त्या घरात राहायचे नव्हते. माझा मोठा दीर खूप चांगला माणूस होता. त्याची पत्नीही या जगात नव्हती आणि त्याला कोणतेही संतान नव्हते. जर माझे लग्न त्याच्याशी झाले असते, तर कदाचित त्याने माझ्या मुलांचीही काळजी घेतली असती आणि माझीही जबाबदारी घेतली असती. मलाही एका पुरुषांची गरज पूर्ण झाली असती. मी तिथे 1 महिना राहिले आणि मग त्या घरातून बाहेरण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडण्यासाठी मी माझं सामान बांधत होते, की इतक्यात माझा दीर माझ्या खोलीत आला आणि मला बोलू लागला, "हे लोक तुला घरातून जाऊ देणार नाहीत. त्यांनी असा निर्णय घेतला आहे, की तुला या घरात ठेवायचे आहे आणि माझ्या घरातील लोक खूप हट्टी आहेत. माझी आई तर खूप हट्टी आहे. म्हणून मी तुला या घरातून बाहेर पडण्यात मदत करीन." मी बोलले, "तुम्ही तर या घराचे मोठे आहात. मग तुम्ही माझी मदत का कराल?" तेव्हा त्याचा हेतू असा होता, की माझ्या भावावर खूप प्रेम होते. त्याच्या जगातून जाण्याचे वय नव्हते. तू आणि तुझी मुले माझ्या भावाची शेवटची निशाणी आहेत. म्हणून मी तुला नक्की मदत करीन. आणि मग माझ्या मोठ्या दीराच्या मदतीने मी त्या घरातून बाहेर आले. पण मी ऐकले होते, की माझ्या आमच्या पूर्ण कुटुंबात एक चारित्र्यहीनतेची अफवा पसरवली होती. इतकेच नाही, तर माझ्या सासूने हेही सांगितले होते, की जेव्हा ती आमच्या घरात राहत होती, तेव्हा ती तिच्या नवऱ्याशी खूप वाईट वागत होती. त्याच्याशी उद्धटपणे वागत होती आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने आत्महत्या केली आहे. माझे आणि माझ्या नवऱ्याचे प्रेमविवाह होते आणि त्या प्रेमविवाहाने मला पूर्ण आयुष्य फक्त वेदनाच दिल्या होत्या आणि त्या वेदनेचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता. म्हणून मी एक प्रकारे एकटी कैद झाले होते. मी माझ्या मुलाशी कठोर शिस्तीने वागत असे. या सर्व घटनांना 15 वर्षे झाली होतीत. आज माझी मुलगी 18 वर्षांची झाली होती आणि मुलगा 20 वर्षांचा झाला होता. आम्ही सगळे एका छोट्या घरात राहत होतो. माझी मुलगी घरात लहान मुलांना ट्युशन देत असे आणि माझा मुलगा एका कॉल सेंटरमध्ये काम करत असे. मी घरात कपडे शिवत असे. आम्ही एक साधे कुटुंब होतो आणि त्या दिवसांच्या आठवणी एकदम आरामात चालत होते. पण मी स्वतःला पुन्हा नियंत्रणात ठेवत असे. माझे नाव सुलभा आहे आणि माझ्या मुलीचे नाव काव्या आहे आणि मुलाचे नाव करण आहे. काव्या आणि करणमध्ये खूप प्रेम होते. लहानपणापासून त्यांना त्यांचे कोणतेही नातेवाईक दिसले नव्हते. माझे तर या जगात कोणी नव्हते आणि त्यांच्या वडिलांच्या कुटुंबातील लोक तर खूप वाईट होते. जेव्हा मी या दोघांना त्या घरातून बाहेर घेऊन आले, तेव्हापासून पुढची 15 वर्षे आम्ही एकटेच राहिलो होतो. मी त्या परिसरातही कोणाशी जास्त बोलत नसे आणि ना मी माझ्या मुलांना बाहेर खेळायला पाठवत असे. आणि यात माझ्या परिसरातील लोक मला सांगत की जर तू मुलांशी अशा रीतीने वागत राहिलीस तर तुझी मुलेही एकटी कैद होतील. माझा हेतू असा होता, की हे जग खूप वाईट आहे. इथे फक्त प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते. माझी मुले माझ्या डोळ्यांसमोर राहतील, तोपर्यंत मला विश्वास होता, की माझी मुले सुरक्षित आहेत. माझ्या मुलांना जगापासून दूर ठेवून, जगापासून लपवून ठेवण्याचा फायदा असा झाला, की ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि ते आता दोघे एकमेकांशी बोलत हसत आणि ही सगळ्यांची चांगली गोष्ट होती आणि बहीणही त्या भावाची चांगली मैत्रीण असते.
दोघे सुरुवातीपासून एकाच शाळेत गेले, एकाच कॉलेजात शिकले. आता त्यांचे शिक्षण पूर्ण होणार होते. मी त्या दोघांच्या प्रेमाला पाहून खूप आनंदी व्हायचे. पण त्यानंतर असे काहीतरी विचित्र होऊ लागले. इतके विचित्र की मी त्यामुळे एकदम हैराण होत होते. माझ्या मुलाला सवय होती की तो झोपण्यापूर्वी नेहमी दुधाचा एक ग्लास पीत असे, नाहीतर त्याला झोप येत नसे. पण तो हट्ट करत असे की मी दुधाचा ग्लास फक्त माझ्या बहिणीच्या हाताने पीन. मी त्याला सांगत असे की ती झोपली आहे. तू हा दुधाचा ग्लास घेऊन पी आणि झोप. पण तो बोलत असे की नाही, तू माझ्या बहिणीला बोलाव. मी तिच्या हाताने दूध पीन. मला त्याच्या त्या बोलण्यावर खूप राग आला. मी बोलले, "हे काय प्रकार आहे? हे काय हट्ट लावला आहेस तू? तू काय लहान मुलासारखा हट्ट करतोस?" इतक्यात काव्या तिथे येऊन पोहोचली. कदाचित आमचा आवाज ऐकून ती झोपेतून जागी झाली होती. ती बोलू लागली, "आई, तुम्ही लोक का आवाज करता?" मी तिला करणचा हट्ट समजावत होते. तेव्हा ती हसू लागली आणि बोलू लागली, "अरे देवा, इतके नाही. त्यात काय अशी हरकत नाही. मी त्याला दूध देते." आणि मग करण काव्याच्या हाताने दूध पिऊ लागला आणि नंतर काव्या त्याच कोपऱ्यात बसून राहिली. 2 तासांनी काव्या त्या कोपऱ्यातून बाहेर आली तेव्हा मी तिला विचारले, "करणने दूध प्यायले. 2 तास लागले." तेव्हा ती बोलली, "आम्ही दोघे बोलत होतो." त्यावर मी तिला ओरडून बोलले, "बोलण्या गप्पा मारशन नका. सकाळी लवकर उठायचे असते ना, म्हणून रात्री लवकर झोपा." मला त्या प्रसंगी खूप बेचैनी वाटली होती. मी विचार करत होते की करणने असा हट्ट का पकडला होता की आपल्या बहिणीच्या हाताने दूध प्यायचे. त्या दिवशी तर मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण ती फक्त एका दिवसाची गोष्ट नव्हती. कारण रोज त्याच्या बहिणीच्या हाताने दूध प्याल आणि दूध पिण्याच्या बहाण्याने दोघे खोलीत 2 तास गप्पा मारत. सुरुवातीला मला वाटले कदाचित दोघांनी व्हिडिओ गेम विकत घेतला असेल किंवा एक फोन विकत घेतला असेल, पण जेव्हा मी पाहिले तेव्हा ते घालवत असतील. पण जेव्हा मी पाहिले तेव्हा तिथे असे काहीच नव्हते. त्या खोलीत दोघेजण बसून फक्त बोलत होते. एकदा तर 2 तासांपेक्षाही जास्त वेळ निघून गेला. आता मला राग येऊ लागला. गप्पा मारण्याची ती काय वेळ होती? म्हणून मी रागाने त्या खोलीच्या दारावर ठोके मारू लागले. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण दार आतून बंद होते. मी जोरात, जोरात दार वाजवू लागले आणि मग 5 मिनिटांनी दार उघडले. विचारले, "हे दार कोणी बंद केले?" "दार बंद करून तुम्ही दोघे काय करता?" करणने सांगितले की चुकून दार बंद झाले होते. "आम्ही दार कसे लॉक करू?" मी बोलले, "बेटा, तू एका मोठ्या बंगल्यात राहत नाहीस की जिथे ऑटोमॅटिक लॉक लावलेले असतात जे आपोआप बंद होतात. हे तर कडिवाला दार आहे आणि ही कडी जोपर्यंत लावली जात नाही तोपर्यंत ते बंद होत नाही." "हो ठीक आहे." मी काव्याला सांगितले, "तू तुझ्या खोलीत जाऊन झोप आणि पुढून घरात असे काही चालणार नाही." काव्याचे शिक्षण आता पूर्ण होणार होते. आणि तिची आता लग्नाची वय झाली होती. माझी अशी इच्छा नव्हती, की ती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडावी. म्हणून मला तिचे लग्न लवकर करून द्यायचे होते. जेव्हा माझे लग्न फक्त 19 वर्षांच्या वयात झाले होते. संध्याकाळी मी एक स्थळ घरी बोलावले. त्यांनी काव्याला पाहिले आणि तिला 2-4 प्रश्न विचारले आणि मग मी काव्याला तिच्या खोलीत पाठवून दिले. करण जेव्हा तिथे आला तेव्हा त्यांच्यासमोर काहीतरी विचित्र बोलू लागला. तो बोलू लागला, "हा नाश्ता जे तुम्ही पाहत आहात तो माझ्या बहिणीने बनवला नाही. मी बाजारातून आणला आहे. माझी बहीण दुपारी 12 वाजता उठते. जेवण बनवणे तिला येत नाही आणि उद्धट आणि अभिमानी, इतकी अभिमानी आहे की विचारायलाही नको. आज आमच्या परिसरात एका मुलीशी भांडण झाले होते तेव्हा तिने त्या मुलीचे डोके फोडले. काकू, तुम्हाला तर विश्वास बसणार नाही. आमच्या घरी पोलीसही आले होते. जसे तसे करून आम्ही हे प्रकरण मिटवले. देवाची शपथ, इतका तमाशा झाला होता की काय सांगू. मी तर करणच्या दिशेने एकदम हैराण होऊन पाहत होते. तो हे सगळे काय बोलत होता? खरंच तर असे काही झालेच नव्हते. पण असे असूनही करण हे सगळे काय बोलतो? काव्या तर खूप चांगले जेवण बनवते. ती कधी उशिरा उठत नाही आणि कोणाशी भांडण करणे तर खूप लांबची गोष्ट आहे. पण असे असूनही या करणला काय झाले होते? मला तर खूप मोठा धक्का बसला. मी तर मनात विचार करू लागले की त्याने कोणता तरी नशा वगैरे तर केला नाही ना. ते लोक लगेच उठून गेले आणि बोलू लागले की अशी उद्धट मुलगी आम्हाला सून म्हणून नको अशी इच्छाच नाही. ते लोक गेल्यानंतर करण जोरात हसू लागला. मी विचारू लागले, "करण, तिथे काय केलेस?" तेव्हा तो बोलू लागला, "आई, तू त्या मुलाचा चेहरा पाहिलास. मला माझ्या बहिणीचे लग्न अशा कोणत्याही मुलाशी. ते बोल ऐकून." मी खूप रागावले. मी त्याला बोलू लागले, "जर खोटे बोलून तमाशा आवडला नाही तर माझ्याशी बोल. असे खोटे बोलून तमाशा करण्याची काय गरज होती?" तेव्हा करण बोलू लागला, "मी यासाठी अशा घराकडे पाहणारही नाहीत. आणि तुला तर ते स्थळ खूप आवडले होते ना. तो मुलगा नाही तर त्याची श्रीमंती, त्यांची जमीन जमीन पाहिली होतीस. फक्त श्रीमंती नाही, मुलाचा चेहराही बिघडवावा लागतो. माझ्या इतक्या सुंदर बहिणीला मी अशा कोणाला हवाले करणार नाही." मला करणच्या वागण्यावर खूप राग आला होता. पण आता जे झाले ते झाले.
त्या लोकांशी पुन्हा बोलण्यात काही अर्थ नव्हता. जर मी त्यांना सांगितले की माझा मुलगा मजा करत होता, तरीही ते माझे बोलणे ऐकणार नव्हते. संध्याकाळी जेव्हा मी पाहिले तर दोघे भाऊ-बहीण वरच्या गच्चीवर बसून चहा पीत होते आणि एकमेकांशी हसत होते. तेव्हा दुसऱ्या बाजूला माझे मन इतके खराब होते आणि ते तर एकदम आनंदी होते. एकदा घराची साफसफाई करताना मला एक कागद सापडला ज्यात लिहिले होते, काव्याला तब्येत खराब आहे म्हणून तिला 2 दिवसांची सुट्टी हवी आहे. ती चिठ्ठी काव्याच्या आईने दिली होती, म्हणजेच मी दिली होती आणि सोबत त्या चिठ्ठीच्या खाली माझी सही होती, जी एकदम हुबहू माझ्या सहीसारखी होती. पण मी तर अशी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती आणि ना मी अशी कधी सही केली होती. मी तारीख पाहिली तर ती 4 दिवसांपूर्वीची होती. पण 4 दिवसांपूर्वी तर काव्या कॉलेजला गेली होती. मग तिने सुट्टी का घेतली? आणि जर तिने सुट्टी घेतली होती, तर मग घरात कॉलेजला न जाता ती कुठे गेली होती? मी ती चिठ्ठी माझ्याकडे ठेवली आणि संध्याकाळी दोघे भाऊ-बहिणींना बोलावले. त्या खोलीत वातावरण कोर्टाप्रमाणे झाले होते. मी ती चिठ्ठी दोघांसमोर ठेवली आणि विचारले, "हे सगळे काय आहे? कुठे गेली होतीस काव्या? ते 2 दिवस सुट्टी घेऊन काय केले होतेस? 2 दिवस खोटे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? अशी खोटी चिठ्ठी लिहिण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेही माझ्या सहीसोबत. तुम्ही दोघांचे काय चालले आहे?" दोघांची माथी खाली झाली होती. कारण त्यांना माहीत होते की त्यांची चोरी पकडली गेली होती. म्हणून त्यांच्याकडे आता बोलण्यासारखे काही उरले नव्हते. मला खूप राग आला आणि मी बोलले, "तुम्ही जे काही केले आहे ते सगळे मला खरे सांगा, नाही तर मी तुम्हा दोघांना स्वतः शिक्षा करीन. तुमचा मी पुढच्या 2 आठवड्यांचा खर्च पूर्ण बंद करून टाकीन." काव्या तर काही उत्तर देत नव्हती. करण बोलू लागला, "आम्ही 2 दिवसांची सुट्टी घेतली होती आणि आम्ही 1 दिवस चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी शॉपिंगसाठी." मी बोलले, "हे काय वर्तन आहे? तुम्ही रविवारी चित्रपट पाहण्यासाठी, शॉपिंगसाठी जाऊ शकत नव्हता." करण बोलू लागला, "आमचे मन करत होते म्हणून आम्ही निघून गेलो." मला तर ही गोष्ट एकदम पटत नव्हती की ते फक्त चित्रपट आणि शॉपिंगसाठी खोटे बोलत होते. मी त्यांना विचारले, "तुम्ही दोघे नक्की काय चालले आहे? मला खरे सांगा. तुम्हा दोघांमध्ये काय चालले आहे? तुम्ही काय करता?" तेव्हा करण बोलू लागला, "काही नाही. फक्त एवढेच आहे की आमचे मन करत होते की बाहेर फिरण्यासाठी जावे म्हणून आम्ही 2 दिवसांची सुट्टी घेतली आणि बाहेर फिरण्यासाठी गेलो." त्या दोघांचे वर्तन मला एकदम समजत नव्हते. एकमेकांसोबत कधी चित्रपट पाहण्यासाठी जातात, कधी शॉपिंग करतात, सोबत बसून चहा पितात, कधी एकत्र बसून 4-4 तास बोलतात. इतक्या लोकांमध्ये इतके प्रेम होते, दुसरे कोणी दिसत नव्हते. या दरम्यान माझ्या मुलीसोबत मी एक स्थळ पाहिले आणि माझ्या मुलाला सांगितले, "जर तुला हे स्थळ आवडले नसेल, तर मी एकटी असताना सांग." मी तुझ्याशी बोलेन आणि आपण ते स्थळ नाकारून टाकू, पण त्यांच्यासमोर येऊन कोणताही तमाशा करू नकोस. कारण तू असे वर्तन करून आपल्या बहिणीची किती इज्जत लुटतोस, किती बदनाम करतोस ते तुला समजत नाही. आणि जर तू असे वर्तन करत राहिलास, तर तुझ्या बहिणीसाठी एकही स्थळ येणार नाही." तेव्हा करणने इतके काहीतरी विचित्र सांगितले की त्याच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही. करण बोलत होता, "स्थळ शोधण्याची गरज नाही." मी विचारले, "म्हणजे तुला नक्की काय बोलायचे आहे?" "स्थळ शोधण्याची जराही गरज नाही." तेव्हा तो बोलू लागला, "काही नाही." असेच माझ्या तोंडून निघून गेले. त्यात काही अर्थ नाही. खरंच तेव्हा तो खूप घाबरला होता. मी त्या दोघांवर खूप चिडले होते. मला माहीत नव्हते की ते दोघे काय करत होते आणि काय विचार करत होते. काय हे सगळे माझ्या डोक्यावर आले होते की मी त्या दोघांना घरात कैद करून ठेवत होते म्हणून ते असे झाले होते? आलेल्या काव्यासोबत जे स्थळ आले होते त्यात कोणतीही कसूर काढण्यासारखे नव्हते. मुलाचे वयही कमी नव्हते आणि दिसण्यानेही सुंदर होता. त्याचे आई-वडीलही सुशिक्षित होते. त्याचे आई-वडील दोघे शाळेचे प्राचार्य होते आणि आता निवृत्त झाले होते. मुलगा डॉक्टर होता आणि दिसण्यानेही खूप सुंदर तरुण होता आणि काव्यापेक्षा वयाने जास्त मोठाही नव्हता. आणि त्यांना काव्या आवडली होती, कारण तीही दिसण्याने खूप सुंदर होती. मी करणला पाहून इशारा करून बोलू लागले, की "यात कोणती कसूर असेल तर सांग." करणच्या चेहऱ्यावर खूप तणाव दिसत होता. त्यांनी सांगितले, "आम्हाला तर तुमची मुलगी आवडली आहे आणि साखरपुडा करून द्यायचा आहे. लग्न तुमच्या मुलीचे पेपर्स झाल्यानंतर करू." मला त्यांचे ते बोलणे एकदम योग्य वाटले. त्यांनी सांगितले, की त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी यायला सांगितले आहे. मी त्यांना सांगितले, "ठीक आहे. आम्ही रविवारी येऊ." जेव्हा ते लोक गेले तेव्हा करण बोलू लागला, "आपण काव्याचे लग्न इथे करून देणार नाही." मी हैराण होऊन करणच्या दिशेने पाहत होते. मी बोलले, "का? का नाही करून द्यायचे? काय वाईट आहे त्या स्थळात? असे स्थळ तर नशिबाने लोकांना मिळते. देवाचे आभार माना की देवाने तुझ्या बहिणीसाठी इतके चांगले स्थळ आणून दिले आहे. मी तर काव्याचे लग्न याच घरात करून देणार आहे आणि तेही लवकर." ते लोक श्रीमंत आणि सुशिक्षित होते. सोबत आधुनिक विचार होते.
मला त्यांची ही गोष्ट खूप आवडली की त्यांनी आम्हाला सांगितले की रविवारीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीलाही आमच्या घरी घेऊन या. कारण ते दोघे पुढचे जीवन एकमेकांसोबत घालवणार आहेत. मला त्यांचा तो विचार आणि वर्तन खूप आवडले. कारण माझे सासरचे लोक खूप शिस्तबद्ध आणि जुन्या चालीरीतीचे होते आणि त्यांच्या त्या शिस्तीच्या नजरेने माझा एकदम श्वास कोंडायचा. मी तर काव्या आणि करण दोघांना सांगितले की काव्याचे लग्न आता इथे होणार आहे. दोघे त्या गोष्टीवर शांत झाले. मी त्यांच्या त्या शांतीला वाईट समजू शकत नव्हते. शांतीच्या घरी जाण्याची तयारी करू लागले. मी काव्यासाठी एक चांगला ड्रेस कपाटातून काढला आणि त्याला इस्त्रीही केली. पण आम्हाला त्यांच्या घरी जायचे होते. तेव्हा ना घरात करण होता आणि ना काव्या. दोघे घरातून असे सांगून बाहेर निघून गेले होते की त्यांना एक चांगली चप्पल विकत घ्यायची आहे. पण या गोष्टीला 4 तास झाले होते आणि ते अजूनही परत आले नव्हते. त्यांनी आम्हाला चहासाठी तर त्यांना काय वाटले असते आणि चहाची वेळ निघून गेलेली होती. हे सगळे आता आमच्या इज्जतीचा प्रश्न होता. मी करणला फोन केला. "हे ऐक, तुम्ही जिथे कुठे आहात तिथून लगेच घरी या. ताबडतोब. आम्हाला खूप उशीर होत आहे." पण करणचा फोन बंद होता. सोबत काव्याचा फोनही बंद होता. मी वारंवार फोन करत होते. शेवटी ते हसत-हसत घरात आले आणि मग मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरून हास्य गायब झाले. मी त्यांना बोलले, "तुम्हाला जायला यायला 4 तास झाले. इतका वेळ तुम्ही कुठे होतात, काय करत होतात?" असे बोलून मी त्या दोघांच्या गालावर थप्पड मारली. आज पहिल्यांदा मी त्या दोघांवर हात उचलला होता. मी बोलले, "तुम्हाला माहीत आहे, तुमच्यामुळे आज माझी मान खाली गेली आहे." करण जोरात ओरडून बोलू लागला. "मला त्या घरात माझ्या बहिणीचे लग्न करून द्यायचे नाही." मी बोलले, "का? काय प्रॉब्लेम आहे? सगळे तर ठीक आहे." तेव्हा करण बोलू लागला, "तो मुलगा जर सोन्याचा होईल, तरीही मला माझ्या बहिणीचे लग्न त्या मुलाशी करून द्यायचे नाही. मला त्या दोघांना त्या घरपासून, त्या परिसरातील माणसांपासून खूप दूर ठेवायचे होते." पण ते त्याच परिसरात गेले होते. त्यांना प्रेम झाले तर तेही त्याच परिसरातील मुलाशी. मी एका बाजूला जाऊन बोलले, "आमच्या आनंदात सहभागी व्हा. आम्हाला त्या दोघांशिवाय राहवत नाही. जर तुझी इच्छा नसेल, तर आम्ही तू सांगशील तिथे लग्न करायला तयार आहोत. पण आम्ही त्या नात्यासंबंधात एकदम आनंदी राहणार नाही." मी दोघांच्या एक जोरदार कानांवर थप्पड मारली आणि बोलू लागले, "तुम्हाला काय वाटते की मला तुमच्या आनंदाची पर्वा नाही? तुम्हा दोघांसोबत मी त्या घरातून, त्या परिसरातून बाहेर निघून आले. आणि तुम्हा दोघांसोबत तर मी दुसरे लग्नही केले नव्हते. जेव्हा माझे वय फक्त 25 वर्षे होते. पूर्ण आयुष्यभर तुम्हा दोघांसोबत मशीन चालवून पैसे कमवत राहिले. पण असे असूनही तुमच्या आनंदासाठी मी माझे नियम बाजूला ठेवू शकत नाही. त्यांच्या आई-वडिलांना सांगा येऊन माझ्याशी चर्चा करायला. सगळे काही माझ्याशी नक्की करा. मी तुमचे लग्न रीतरिवाजानुसार करून देईन. कोणत्याही कोर्ट मॅजिस्ट्रेटची गरज नाही." ते दोघे रडत-रडत मला मिठी मारून पडले आणि मीही त्यांना खूप लाड केले. ज्याने त्याच्या मुलांशीसून दिले होते ती इतके सहन करू शकत नव्हती. पण मला आता समजले होते की भाऊ-बहिणीचे प्रेम पवित्र असते. पण त्यात जर मर्यादा ओलांडल्या गेल्या तर ते नातेच बिघडते. समाज आणि कुटुंब अशा गोष्टी कधी स्वीकारत नाही. मी त्या दोघांना समजावले की तुम्ही भाऊ-बहीण आहात. हे नाते सर्वात शुद्ध आहे. पण याहून पुढे जाणे चुकीचे आणि धोकादायक आहे. यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. करण त्यांनी कबूल केले की त्यांना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण चुकीचे होते. मी त्यांना वेगवेगळ्या खोलीत झोपायला लावले. त्यांना समज दिली आणि हळूहळू त्यांना योग्य दिशा दाखवली. काही महिन्यांनंतर काव्याचे लग्न एका चांगल्या, सुशिक्षित मुलाशी झाले. करणचेही लग्न एका चांगल्या मुलीशी झाले. दोघेही आता आनंदी आहेत. त्यांचे जीवन आरामात चालले आहे. भाऊ-बहिणीचे नाते आता शुद्ध आणि प्रेमळ राहिले आहे. मीही आता शांत आहे. मुलांनो, भाऊ-बहिणीचे प्रेम जगात सर्वात मोठे असते. पण त्या प्रेमातही मर्यादा असतात. त्या मर्यादा ओलांडल्या तर ते नातेच संपते. कुटुंबात योग्य संवाद, विश्वास आणि शिस्त राखली तर अशा चुका टाळता येतात. नेहमी योग्य मार्गानेच जगा. नमस्कार मित्रांनो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.